आत्ता मी निघालोय संदन व्हॅलीमध्ये. गाडी पार्क केलेली आहे मागे बेसवर आणि इथून पुढे ट्रेक आहे, चालत जायचंय. तर चालत चाललोय. पार्किंगला अजून तरी काय पैसे मागितले नाहीत आम्हाला, पण जाताना बघूयात. इथे जेवणाची वगैरे काही जास्त सोय नाही आहे, नेटवर्क नाही आहे, सो कॅश घेऊन या. खायला वगैरे मॅगीचे स्पॉट्स आहेत, तर त्या हिशोबाने तुम्ही तुमची तयारी करून येऊ शकता. संदन व्हॅली, जी संदन दरी या नावाने देखील ओळखली जाते, ही एक महाराष्ट्रातील अद्वितीय आणि रोमांचकारी नैसर्गिक दरी आहे. ही दरी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा परिसरात वसलेली आहे. संदन व्हॅलीला सह्याद्रीचे ग्रँड कॅनियन असे देखील म्हणले जाते. संदन व्हॅली ही ट्रेकिंगसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. इथे रॅपलिंग, रॉक क्लाइम्बिंग आणि वाटेवरून पाण्यातून चालत जातानाचा थरार अनुभवता येतो. जर तुम्ही संदन व्हॅलीला जायचा प्लॅन करत असाल तर मोस्टली कारनेच जावा किंवा प्रायव्हेट व्हेकल घेऊन जावा, कारण इथे डोंगराळ भाग असल्यामुळे जास्त वाहनांची सोय नाही आहे. संदन व्हॅलीला पोहोचण्यासाठी इगतपुरी किंवा कसारा हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. तिथून तुम्ही स्थानिक जीपने सामरत गावापर्यंत जाऊ शकता आणि तिथून तुम्हाला संदन व्हॅलीचा बेस लागेल, जिथून तुमची ट्रेक चालू होईल. व्हॅलीकडे जाताना तुम्हाला थोडा सपाट भाग लागेल, जो की बेसपासून एक 500 मीटर अंतरावरपर्यंत आहे आणि त्यानंतर तुम्हाला थोडंसं जंगल लागेल आणि मग व्हॅलीची ट्रेकिंग चालू होईल. थोडं चालून आम्ही पुढे आलोय आणि आता इथे थोडं जंगल चालू झालंय. तर चारी साईडला जंगलच जंगल आहे, बघू शकता. थोडं झाडं संपल्यानंतर पुढे मला वाटतं परत मैदान आहे आणि त्याच्यानंतर परत झाडी, म्हणजे हा असाच रोड आहे संदन व्हॅलीला जायसाठी. संदन दरी ही उंच कड्यांमधून तयार झालेली एक नैसर्गिक दरड आहे. या दरडीमधून चालताना अनेक ठिकाणी सूर्यप्रकाश सुद्धा पोहोचत नाही, त्यामुळेच या व्हॅलीला शॅडो व्हॅली असेही म्हटले जाते. ही दरी सुमारे 200 फूट खोल आणि 1.5 किलोमीटर लांबीची असून संपूर्ण ट्रेक अत्यंत साहसी आहे. पायवाट अरुंद असून ट्रेक दरम्यान आपल्याला मोठमोठे खडक चढावे लागतात, पाण्यातून चालत जावं लागतं आणि काही ठिकाणी दोरीच्या साहाय्याने खाली उतरावं लागतं, ज्याला रॅपलिंग असे देखील म्हणतात. सो तिकडे मागे तुम्ही बघू शकता, येतातच तिथे वरून चढावरून खाली यायचं आहे आणि पूर्ण दगड आहे तिथे आणि पाणी पण कंटिन्यू चालू आहे, त्यामुळे थोडं रिस्की आहे. जर तुम्ही येत असाल तर शूज घालून या, स्लीपर वगैरे घालून येऊ नका. स्लीपर घातल्यानंतर इथे तुम्हाला चालता नाही येणार. थोडासा हार्ड आहे ट्रेक, म्हणजे जास्त नाही म्हणता येणार, पण आहे थोडासा. संदन व्हॅली ट्रेक केल्यानंतर अनेक ट्रेकर्स रात्री जंगलाच्या कडेला अथवा नदी किनारी तंबू लावून कॅम्पिंग करतात. रात्रीचा गारवा, आकाशात लुकलुकणारे तारे आणि संपूर्ण शांतता, हे अनुभव शब्दात सांगता येणे अशक्यच आहे. तुम्ही एकदा तरी या संदन व्हॅलीला जायलाच पाहिजे आणि तिथे जाऊन ट्रेकिंग देखील केली पाहिजे, त्याशिवाय मजा नाही. पावसाळ्यामध्ये मोस्टली ही संदन व्हॅली बंद असते आणि आमच्यासोबतही तेच झाले. इथे पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे ही आम्हाला बघता आली नाही. आम्ही एंट्रन्सला जाऊन थांबलो आणि तिथून पुढे तिथे जाऊ दिलं नाही.
संदन व्हॅली म्हणजे निसर्गाशी जवळून संवाद साधण्याची आणि स्वतःच्या क्षमतेची परीक्षा घेण्याची एक संधी आहे. जर तुम्ही साहसप्रेमी असाल तर ही दरी नक्कीच तुमच्यासाठी आहे. दरीच्या जवळच थोडंसं जंगल देखील आहे जिथे तुम्ही ट्रेक करू शकता. पण हो, जाताना गावकऱ्यांना सोबत नक्की घेऊन जावा. जर इथे तुमच्यासोबत गाईड नसेल तर तुमचे हरवण्याचे चान्सेस खूप वाढतात आणि धुक्यांमुळे तुम्हाला इथला रस्ता देखील कळत नाही. तर तुम्ही बघू शकता आजूबाजूला एवढे धुके आहेत की समोरचा माणूस देखील तुम्हाला इथे दिसत नाही. इथे बघू शकता तुम्ही आम्ही चालू रिव्हर्स वॉटरफॉलला आणि इथे पूर्ण चादर आहे थंड मस्त धुक्यांची. चारही साईडला फक्त धुकंच धुकं आहे. समोरचा माणूस देखील इथे दिसत नाहीये. 100 मीटर 50 मीटर जरी तुम्ही गेलात तरी दिसणार नाही. आता इथे माझ्या मागे एकटा आहे आणि इकडे 5-6 जण आहेत पण ते दिसत नाही आहेत. सो एकदम मस्त अनुभव आहे. इथे तुम्ही यायलाच पाहिजे. जर तुम्हाला संदन व्हॅली बघायची असेल म्हणजे पाऊस वगैरे असताना ते बंदच असतं मोस्टली. तर तुम्हाला संदन व्हॅली बघायची असेल तर पावसाळा बंद झाल्यानंतर मोस्टली नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या मंथमध्ये तुम्ही येऊ शकता. त्यावेळेस पाऊस नसतो, पाणी नसतं, त्यामुळे संदन व्हॅली ओपन असते आणि एंट्री वगैरे ओके असते तिथे. त्यावेळेस तुम्हाला काही कोणी अडवणार नाही संदन व्हॅलीमध्ये एंट्री करण्यासाठी. बट हां, विकेंडला इथे भयानक गर्दी असते, त्यामुळे विकेंड सोडून वीकडेजला यायचं ट्राय करा. वीकडेजला आलात तर तुम्हाला फोटो पण काढायला मिळतील आणि तुमचा तो ट्रेक वगैरे जो आहे संदन व्हॅलीचा तो एकदम व्यवस्थित होईल.